26 करिता महानगरपालिकेच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी नुकताच राज्य निवडणूक आयोगाच्या मार्फत कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे आणि या जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार 15 जानेवारी रोजी पिंपरी चिंचवड शहरामध्ये महानगरपालिकेसाठी मतदान होणार आहे। बहुसदस्यीय प्रभाग रचना पद्धतीने हे निवडणूक पूर्ण होणार आहे। त्याच्यामध्ये पिंपरी चिंचवड शहरामध्ये 4 सदस्यांचे 32 प्रभाग तयार करण्यात आलेले आहेत। 32 प्रभागांमध्ये हे पूर्ण मतदान प्रक्रिया पार पाडणार असून त्याकरिता संपूर्ण शहरामध्ये 8 निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची आम्ही रचना केलेली आहे। आपल्या शहरामध्ये 8 प्रभाग आहेत। प्रत्येक प्रभाग कार्यालयाच्या ठिकाणी एक रिटर्निंग ऑफिसर म्हणजे निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त केलेला असून त्यांची कार्यालये कुठे असतील याची देखील आत्ताच आम्ही जाहीर प्रसिद्धी दिलेली आहे। 8 निवडणूक निर्णय अधिकारी व त्यांच्या मदतीला 3 सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची आम्ही नियुक्ती केलेली आहे। नामनिर्देशनाचा कार्यक्रम हा 23 तारखेपासून सुरू होणार असून या 8ही आरओ ऑफिसेसमध्ये सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येणार आहेत। नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याची अंतिम तारीख ही 30 तारीख असून 30 तारखेला दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र आरओ कार्यालयामध्ये स्वीकारण्यात येतील। त्यानंतर नामनिर्देशन पत्रांची छाननी 31 तारखेला करण्यात येणार आहे। छाननी झाल्यानंतर आपला उमेदवारी अर्ज कोणाला जर माघारी घ्यायचा असेल तर ते 2 तारखेला माघारी घेण्याचा दिनांक निश्चित केलेला आहे। त्यानंतर 3 तारखेला चिन्ह वाटपाचा कार्यक्रम करून अंतिमतः जे उमेदवार निवडणूक प्रक्रियेमध्ये राहतील त्यांची यादी निश्चित करण्यात येणार आहे। त्यानंतर ॲक्च्युअल प्रचार कालावधी असेल। मतदानाचा दिनांक 15 तारीख असून सकाळी 7:30 वाजल्यापासून सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदानाचा कालावधी निश्चित करण्यात आलेला आहे। 8 आरओंच्या कार्यक्षेत्रामध्ये 8 ठिकाणी स्ट्रॉंग रूम राहतील आणि 8 ठिकाणी जिथे स्ट्रॉंग रूम आहेत त्याच्याच नजीक मतदानाची मोजणी देखील आरओ कार्यालय क्षेत्रानुसार करण्यात येणार आहे। या निवडणूक प्रक्रियेमध्ये या शहरामध्ये 2034 मतदान केंद्र अंदाजित 2034 मतदान केंद्र निश्चित करण्यात येत असून यावेळेला गेल्या विधानसभेच्या कार्यक्रमापेक्षा अधिक मतदान केंद्र निश्चित करण्यात आलेली आहेत। सुमारे 800 ते 900 मतदारांच्या मागे एक मतदान केंद्र यावेळेला आपण निश्चित केलेलं आहे आणि ही 2034 मतदान केंद्र सर्व सुविधांनी परिपूर्ण करण्यासाठी महानगरपालिका प्रयत्नशील आहे। या मतदान केंद्रांवरती आपल्याला जे मतदान कर्मी लागणार आहेत त्यांची संख्या 10,250 इतकी सुमारे निश्चित करण्यात आलेली असून त्यांचे देखील आदेश पारित करण्यात आलेले आहेत आणि त्यांचं देखील प्रशिक्षण लवकरच सुरू करण्यात येणार आहे। आचारसंहिता लागू झालेली असून सर्व इच्छुक उमेदवार जे पॉलिटिकल पार्टीजच्या माध्यमातून निवडणूक लढवणार आहेत त्या सर्वांना अशी विनंती करण्यात येते की त्यांनी देखील आचारसंहितेची पूर्ण माहिती घ्यावी आणि आचारसंहितेचं पूर्णपणे पालन करावं आणि नागरिकांना असे आवाहन करण्यात येतं की त्यांनी देखील या मतदान प्रक्रियेमध्ये निर्भयपणे सहभागी होऊन आपला मतदानाचा हक्क बजावावा। हे वातावरण अत्यंत शांत आणि निर्भय वातावरण राखण्यासाठी मतदान करण्यासाठी पोषक असं वातावरण निर्माण करण्यासाठी महानगरपालिका आणि येथील पोलीस CP असतील आणि त्यांची संपूर्ण यंत्रणा असेल हे सर्वजण कटिबद्ध आहेत आणि चांगल्या रीतीनं इकडचं मतदान होईल याची आम्हाला खात्री आहे। मतदार यादी नुकतीच अंतिम जाहीर करण्यात आलेली आहे। काही दुबार मतदारांची नावे त्याच्यामध्ये प्राप्त झालेली आहेत त्यांची पडताळणी करण्यात येत असून 22 तारखेपर्यंत ही पडताळणीची प्रक्रिया अंतिम करण्यात येणार आहे। कोणत्याही प्रकारची जर जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांना ज्या काही NOC लागतात त्यासाठी महानगरपालिकेच्या वतीनं एक ऑनलाईन प्रणाली निर्माण केलेली आहे। कुठल्याही जर NOC आवश्यक असल्यास ऑनलाईन त्यासाठी ते अर्ज करू शकतात। भविष्यामध्ये जे उमेदवार मतदान प्रक्रियेमध्ये भाग घेणार आहेत आणि उमेदवार म्हणून उभे राहणार आहेत त्यांना विविध परवानग्या घ्याव्या लागतात। त्यासाठी देखील ऑनलाईन पद्धतीने एक खिडकी
पद्धतीनं त्यांना सर्व परवानग्या मिळतील यासाठी प्रणाली निर्माण करण्याचे प्रयत्न महानगरपालिकेच्या वतीनं सुरू आहेत। आचारसंहिता योग्य रीतीनं पाळली जावी याकरिता SST, फ्लाइंग स्क्वॉड्स, व्हिडिओ सर्व्हेलियन्स युनिट्स यांची रचना करण्यात येत आहे। प्रत्येक आरोप कार्यक्षेत्रामध्ये 2-2 फ्लाइंग स्क्वॉड्स राहणार आहेत। यासोबतच विविध ठिकाणी स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम्स राहतील। गरजेनुसार व्हिडिओ मॉनिटरिंग केलं जाईल। ऑनलाईन मीडिया मॉनिटरिंग, ऑनलाईन सोशल मीडिया मॉनिटरिंग या स्वरूपाचे देखील कक्ष स्थापन करण्यात येत आहेत आणि नागरिकांना कुठली अडचण असल्यास त्याच्यासाठी लवकरच माहिती कक्ष स्थापन करण्यात येणार आहे। सारथीवरती देखील नागरिक आपल्या जर कुठल्या क्वेरीज असतील तर त्या आमच्याकडे नोंदवू शकतात आणि त्याच्या अनुषंगाने त्यांच्या अडचणींचं निराकरण सारथीच्या माध्यमातून देखील करण्यात येणार आहे। 2026 करिता महानगरपालिकेच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी नुकताच राज्य निवडणूक आयोगाच्या मार्फत कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे आणि या जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार 15 जानेवारी रोजी पिंपरी चिंचवड शहरामध्ये महानगरपालिकेसाठी मतदान होणार आहे। बहुसदस्यीय प्रभाग रचना पद्धतीनं हे निवडणूक पूर्ण होणार आहे। त्याच्यामध्ये पिंपरी चिंचवड शहरामध्ये 4 सदस्यांचे 32 प्रभाग तयार करण्यात आलेले आहेत। 32 प्रभागांमध्ये हे पूर्ण मतदान प्रक्रिया पार पाडणार असून त्याकरिता संपूर्ण शहरामध्ये 8 निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची आम्ही रचना केलेली आहे। आपल्या शहरामध्ये 8 प्रभाग आहेत। प्रत्येक प्रभाग कार्यालयाच्या ठिकाणी एक रिटर्निंग ऑफिसर म्हणजे निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त केलेला असून त्यांची कार्यालये कुठे असतील याची देखील आत्ताच आम्ही जाहीर प्रसिद्धी दिलेली आहे। 8 निवडणूक निर्णय अधिकारी व त्यांच्या मदतीला 3 सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची आम्ही नियुक्ती केलेली आहे। नामनिर्देशनाचा कार्यक्रम हा 23 तारखेपासून सुरू होणार असून या 8ही RO ऑफिसेसमध्ये सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येणार आहेत। नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याची अंतिम तारीख ही 30 तारीख असून 30 तारखेला दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र RO कार्यालयामध्ये स्वीकारण्यात येतील। त्यानंतर नामनिर्देशन पत्रांची छाननी 31 तारखेला करण्यात येणार आहे। छाननी झाल्यानंतर आपला उमेदवारी अर्ज कोणाला जर माघारी घ्यायचा असेल तर ते 2 तारखेला माघारी घेण्याचा दिनांक निश्चित केलेला आहे। त्यानंतर 3 तारखेला चिन्ह वाटपाचा कार्यक्रम करून अंतिमतः जे उमेदवार निवडणूक प्रक्रियेमध्ये राहतील त्यांची यादी निश्चित करण्यात येणार आहे। त्यानंतर ॲक्च्युअल प्रचार कालावधी असेल। मतदानाचा दिनांक 15 तारीख असून सकाळी 7:30 वाजल्यापासून सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदानाचा कालावधी निश्चित करण्यात आलेला आहे। 8 ROच्या कार्यक्षेत्रामध्ये 8 ठिकाणी स्ट्रॉंग रूम राहतील आणि 8 ठिकाणी जिथे स्ट्रॉंग रूम आहेत त्याच्याच नजीक मतदानाची मोजणी देखील RO कार्यालय क्षेत्रानुसार करण्यात येणार आहे। या निवडणूक प्रक्रियेमध्ये या शहरामध्ये 2034 मतदान केंद्र अंदाजित 2034 मतदान केंद्र निश्चित करण्यात येत असून यावेळेला गेल्या विधानसभेच्या कार्यक्रमापेक्षा अधिक मतदान केंद्र निश्चित करण्यात आलेली आहेत। सुमारे 800 ते 900 मतदारांच्या मागे एक मतदान केंद्र यावेळेला आपण निश्चित केलेलं आहे आणि ही 2034 मतदान केंद्र सर्व सुविधांनी परिपूर्ण करण्यासाठी महानगरपालिका प्रयत्नशील आहे। या मतदान केंद्रांवरती आपल्याला जे मतदान कर्मी लागणार आहेत त्यांची संख्या 10,250 इतकी सुमारे निश्चित करण्यात आलेली असून त्यांचे देखील आदेश पारित करण्यात आलेले आहेत आणि त्यांचं देखील प्रशिक्षण लवकरच सुरू करण्यात येणार आहे। आचारसंहिता लागू झालेली असून सर्व इच्छुक उमेदवार जे पॉलिटिकल पार्टीजच्या माध्यमातून निवडणूक लढवणार आहेत त्या सर्वांना अशी विनंती करण्यात येते की त्यांनी देखील आचारसंहितेची पूर्ण माहिती घ्यावी आणि आचारसंहितेचं पूर्णपणे पालन करावं आणि नागरिकांना असं आवाहन करण्यात येतं की त्यांनी देखील या मतदान प्रक्रियेमध्ये निर्भयपणे सहभागी होऊन आपला मतदानाचा हक्क बजावावा। हे वातावरण अत्यंत शांत आणि निर्भय वातावरण राखण्यासाठी मतदान करण्यासाठी पोषक असं वातावरण निर्माण करण्यासाठी महानगरपालिका आणि येथील
पोलीस, CP असतील आणि त्यांची संपूर्ण यंत्रणा असेल, हे सर्वजण कटिबद्ध आहेत आणि चांगल्या रीतीनं इकडचं मतदान होईल याची आम्हाला खात्री आहे. मतदार यादी नुकतीच अंतिम जाहीर करण्यात आलेली आहे. काही दुबार मतदारांची नावे त्याच्यामध्ये प्राप्त झालेली आहेत. त्यांची पडताळणी करण्यात येत असून 22 तारखेपर्यंत ही पडताळणीची प्रक्रिया अंतिम करण्यात येणार आहे. कोणत्याही प्रकारची जर जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांना ज्या काही NOC लागतात त्यासाठी महानगरपालिकेच्या वतीनं एक ऑनलाईन प्रणाली निर्माण केलेली आहे. कुठल्याही जर NOC आवश्यक असल्यास ऑनलाईन त्यासाठी ते अर्ज करू शकतात. भविष्यामध्ये जे उमेदवार मतदान प्रक्रियेमध्ये भाग घेणार आहेत आणि उमेदवार म्हणून उभे राहणार आहेत त्यांना विविध परवानग्या घ्याव्या लागतात. त्यासाठी देखील ऑनलाईन पद्धतीने एक खिडकी पद्धतीनं त्यांना सर्व परवानग्या मिळतील यासाठी प्रणाली निर्माण करण्याचे प्रयत्न महानगरपालिकेच्या वतीनं सुरू आहेत. आचारसंहिता योग्य रीतीनं पाळली जावी याकरिता SST, फ्लाइंग स्क्वॉड्स, व्हिडिओ सर्व्हेलियन्स युनिट्स यांची रचना करण्यात येत आहे. प्रत्येक कार्यक्षेत्रामध्ये 2-2 फ्लाइंग स्क्वॉड्स राहणार आहेत. यासोबतच विविध ठिकाणी स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम्स राहतील. गरजेनुसार व्हिडिओ मॉनिटरिंग केलं जाईल. ऑनलाईन मीडिया मॉनिटरिंग, ऑनलाईन सोशल मीडिया मॉनिटरिंग या स्वरूपाचे देखील कक्ष स्थापन करण्यात येत आहेत आणि नागरिकांना कुठली अडचण असल्यास त्याच्यासाठी लवकरच माहिती कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. सारथीवरती देखील नागरिक आपल्या जर कुठल्या क्वेरीज असतील तर त्या आमच्याकडे नोंदवू शकतात आणि त्याच्या अनुषंगाने त्यांच्या अडचणींचं निराकरण सारथीच्या माध्यमातून देखील करण्यात येणार आहे.